बोला गणपती बाप्पा मोरया. रवा नारळाचे हे मोदक आहेत आणि यामध्ये पाक अजिबात तयार केलेला नाहीये, तरी अतिशय खमंग खुसखुशीत होतात आणि 8 ते 10 दिवस मस्त टिकतात की. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवं कोरं करकरीत चॅनल पटकन सबस्क्राईब करा. गणपती बाप्पांना खुश करण्यासाठी मोदकाचे वेगवेगळे प्रकार आपण केले आहेत. 2010 पासून मी पोस्ट करते. मोदक बाय मधुराज रेसिपी फक्त यूट्यूबवर सर्च करा. पान मोदक, चॉकलेट मोदक, गुलकंद मोदक, हा मोदक, तो मोदक, सगळे ओरिओ मोदक, रसमलाई मोदक, अंगुरी मोदक, सगळे सगळे मोदकाचे प्रकार बघायला मिळतील. फक्त मोदक बाय मधुराज रेसिपी सर्च करा. चला, आता आज आपण अगदी सोप्या पद्धतीने रवा खोबऱ्याचे मोदक करतोय. तर साहित्याची संपूर्ण यादी व्हिडिओच्या शेवटी आहेच. पटकन साहित्य काय घेतलं ते दाखवते. इथे आहे 1 कप बारीक रवा, 1 कप ओल्या नारळाचा खव, अर्धा कप साखर, 4 टेबलस्पून आपल्याला लागेल साजूक तूप, सुकामेवा आहे पाव कप आणि 2 टेबलस्पून इथे लागेल आपल्याला गुलकंद सारण करण्यासाठी. वेलदोड्याची पूड आहे. अगदी इतकंच बेसिक हाताखालचं साहित्य आहे. तर करायचं काय? सगळ्यात आधी अर्थातच रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर आधी 3 टेबलस्पून साजूक तूप घ्यायचं आणि यामध्ये हा 1 कप बारीक रवा घालायचा. बरं, अजिबात पाक आपण करणार नाही आहोत. तर कसं करायचं, हे सगळं जुळवून कसं आणायचं सांगते. रवा अगदी मंद आचेवर खमंग भाजायचा, पण खरपूस नाही करायचा. त्याचा रंग नाही बदलला पाहिजे, पण तो कच्चाही नाही राहिला पाहिजे. त्यामुळे मंद आचेवर असं एकसारखं ढवळत मिसळत राहा. चला, रवा भाजल्याचा हलका मंद असा सुवास तरवळायला सुरुवात झाली आहे आणि किंचित असा बदामी रंग पण यायला सुरुवात झाली. रंग बदलला नाही आहे. आता गॅस बंद करायचा. इथून पुढे गॅस अजिबात सुरू नाही करायचा. रवा आपला छान खमंग भाजला आहे, पण त्याचा रंग बदललेला नाही आहे, कच्चा नाही आहे. आहा, आता हा भाजलेला रवा बाजूला ठेवते आणि दुसऱ्या तव्यामध्ये चमचाभर साजूक तूप घेते. तुपावर हा 1 कप ओल्या नारळाचा खव घालायचा आणि हलकंसं एक 5-6 मिनिट फक्त भाजून घ्यायचं. म्हणजे त्यातली जर कच्चा चव आहे ती निघून जाईल आणि हे मोदक पण आहे, हे जास्त दिवस टिकायला मदत होते. चला, खोबरं छान भाजून झालं. याचा रंग नाही बदलला, पण हलकं हलकं सुकं सुकं झालं. आता या स्टेजला अर्धा कप साखर घालायची आणि 1 टेबलस्पून हे केशरचं दूध घालते. आता हे मिसळून घ्यायचं. आता तुम्ही विचार करत असाल, दूध टाकलं मग हे टिकणार नाही. माझ्याकडे केशरचं दूध तयार करून ठेवलं होतं म्हणून मी टाकलं. पण इथे तुम्ही सरळ 2 टेबलस्पून पाणी टाका, बाकी काहीच टाकू नका. केशरचं दूध नाही टाकलं तरी काही हरकत नाही. बेसिकली आपल्याला काय करायचं, साखर हलकीशी यामध्ये विरघळवून घ्यायची. त्याला ओलसरपणा येईल इतपतच आपल्याला दुधाचा वापर. केशरचा रंग बघा पण काय कमाल आलाय, वा वा वा. चला, हे मिश्रण बघा, पाणी सुटलेलं पूर्ण हा केशरचा नैसर्गिक रंग आहे. आता यापुढे हे शिजवायचं नाही आहे, पाक बीक तर अजिबात करायचं नाही. आता हे मिश्रण लगोलग गरम असतानाच या रव्यामध्ये घालून घ्यायचं आणि हा रवा यामध्ये छान मिसळून घ्यायचा, एकजीव करायचा. अजिबात आपण आहे ना कुठला आर्टिफिशियल कलर टाकला नाही, तरी काय सुरेख रंग आलाय. क्या बात आहे, कमाल बहारदार दिसतं हे मिश्रण. आता यामध्ये वेलदोड्याची पूड घालूया, मिसळून घ्यायचं. यावर झाकण ठेवायचं आणि अगदी 5 मिनिटं मुरण्याकरता ठेवूया. हे मिश्रण इथे मुरतंय तोवर आहे ना, हे गुलकंद आणि सुकामेवा एकत्र मिसळून घेऊया. फक्त एकजीव करायचं, जेणेकरून सुकामेवा जेव्हा आपण यामध्ये भरू ना, तेव्हा तो सुटणार नाही आणि त्याची गोळी आतमध्ये त्या मोदकामध्ये छान राहील तशी. चला, इथे ना बरोबर आता अर्धा तास हे मिश्रण मुरण्याकरता ठेवलं. शक्यतो 30 मिनिटं तरी ठेवा, म्हणजे रवा छान फुलेल. हे बघा, रवा आता छान फुललाय, मिश्रणही कोरडं कोरडं झालंय, सुकं सुकं, आणि हे कच्चंही नाही वाटणार खायला. क्या बात आहे. आता काय करूयात, मोदकचा साचा घ्यायचा, यामध्ये असा सुकामेवा लावायचा. दोनही साच्यामध्ये हे असं मिश्रण भरून घ्यायचं आणि मिश्रण भरून झालं की असं मध्यभागी एक छोटूसा खड्डा करून घ्यायचा किंवा विहीर करून घ्यायची, जे काय म्हणाल ते. आणि हे जास्तीचं आहे सारण, ते काढून टाकायचं.
आता हे जे आहे ना गुलकंद आणि सुकामेवा हे सारण याच्या मधोमध ठेवायचं. दोनही बाजूला ठेवत म्हणजे ते छान गुबगुबीत भरलं जातं. इथे थोडं, इथे थोडं. आता हे बंद करायचं. हे बघा, हे जास्तीचं सगळं काढून टाकलं. आ हा हा, क्या बात है, क्या बात है. बघा, बहारदार मस्त हा आपला मोदक आहे तयार. आता हा ठेवूयात. याच प्रकारे सगळे मोदक तयार करायचे. छान हे रवा नारळाचं मिश्रण गच्च दाबून घ्यायचं भरून. मध्यभागी थोडंसं खड्डा करायचा. त्यामध्ये हे गुलकंदाचं सारण दोनही बाजूने भरा सारण, म्हणजे ते ना छान भरलं जाईल गुबगुबीत. चला आता हे बंद करूयात. क्या बात आहे. चला, पुढचा मोदक देखील तयार. ये बात. चला आता सगळे मोदक असेच तयार करूयात. हे जे प्रमाण आपण घेतलं यामध्ये 21 मोदक बरोबर तयार होतात आणि काय दिसतात, वा वा वा, लाजवाब. आता हे मोदक तयार करून रूम टेम्परेचरवर हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता. 7 ते 8 दिवस छान टिकतात. फ्रीजमध्ये ठेवलं तर 15 दिवस छान राहतात, खराब होत नाही. कारण यामध्ये आपण ओला नारळ आहे तो छान भाजून घेतलाय आणि कुठलाच पाक वगैरे केलेला नाही किंवा रवा शिजवलेला नाही. तो हलक्याशा पाकामध्ये फक्त मुरवून घेतलाय. चला, लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. गणपती बाप्पा मोरया. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.